साठी 75 दिवसाचा स्टडी प्लॅन, 50 दिवसाचा स्टडी प्लॅन, तुम्ही ह्या नोट्स वापरा, मग पास होसाल. हा क्लास जॉईन करा. हे सर्व व्हिडिओ तुमचे पाहून झाले असतील. तर मित्रांनो, मास्टर ऑफ एज्युकेटिव्ह अपडेट चॅनलवर मी ज्ञानेश्वरी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. 4 महिन्यापूर्वी मी टीईटी कशी पास झाले, मी 2013 पासून ज्या टीईटी परीक्षा पास झाले आहे, सीटीटी परीक्षा पास झाली आहे, मी कसा अभ्यास केला या संदर्भात एक मी 8 मिनिटाचा व्हिडिओ टाकला होता आपल्या युट्यूब चॅनलवर. त्याला 91,000 प्लस व्ह्यू आलेले आहेत. त्यासाठी सर्वांचे धन्यवाद. आणि बघा, त्या व्हिडिओला अनेक कमेंट आलेले आहेत. त्या कमेंटवरच मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर टीईटी पहिल्याच प्रयत्नात पास व्हायचे असेल, अशा काही खास टिप्स सांगणार आहे. आणि मी टीईटी कशी पास झाली, मी काय स्ट्रॅटेजी वापरली ते सुद्धा सांगणार आहे. त्याचप्रमाणे मी काय चुका केल्या परीक्षेमध्ये, मी काय चुका केल्या किंवा अभ्यासामध्ये मी काय चुका केल्या ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तुम्हाला जर टीईटी पहिल्याच प्रयत्नात पास व्हायचं असेल, तसेच तुम्ही जर मागील टीईटी 1-2 मार्गाने नापास झाले असणार किंवा तुमची टीईटी निघाली नसेल, तसेच काही जणांनी पहिल्यांदाच फॉर्म भरला असेल, तर अशा सर्वांसाठीच हा व्हिडिओ खास ठरणार आहे. आता मोठेपणा सांगण्याचा प्रयत्न करत नाहीये मित्रांनो, परंतु यांचे खरंच मला कमेंट आलेले आहेत की मॅडम, आम्ही तुमच्या एका व्हिडिओमुळे आम्हाला भरपूर फायदा झाला, आम्ही त्याप्रमाणे अभ्यास केला आणि कुठलाही क्लास न लावता आम्ही टीईटी पास झालो. बघा, मेहनत त्यांची आहे. तर आता जर योग्य मार्गदर्शन जर मिळालं मित्रांनो, तर आपण ज्या ठिकाणाला आपल्याला पोहोचायचं आहे त्या ठिकाणात कमी वेळेत पोहोचतो. तसंच या व्हिडिओची भूमिका तुमच्या अभ्यासामध्ये नक्कीच राहील अशी अपेक्षा आहे. चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, परीक्षा कोणतीही असो, मग टीईटी, बघा मित्रांनो, परीक्षा कोणतीही असो, टीईटी असो किंवा इतर कुठलीही परीक्षा असो, जर तुमची स्ट्रॅटेजी योग्य असेल, तुमचं नियोजन असेल, व्यवस्थित प्लॅनिंग असेल, तर तुम्ही त्या परीक्षा नक्की क्रॅक करू शकता किंवा पास करू शकता. तर मी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये ही टीईटी कशी पास केली, तर सर्व मी कोणती स्ट्रॅटेजी वापरली हेच तुम्हाला या व्हिडिओमधून मी आज सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, कारण या व्हिडिओच्या शेवटी मी माझ्या केलेल्या चुका सुद्धा शेवटी सांगणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बघा, आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया. तर मुख्य विषय आहे टीईटी परीक्षा आपण पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पास करायचा आहे. त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमच्याजवळ ज्या परीक्षा तुम्ही देणार आहात, म्हणजे टीईटी देणार आहात, तर टीईटीचा तुमचा सिलेबस तोंडपाठ असला पाहिजे, तुमच्याकडे लिहिलेला असला पाहिजे, तुम्ही जिथे अभ्यास करता तिथे तो लावलेला असला पाहिजे. आता दुसरा महत्वाचा भाग आहे, आता सिलेबस तर माहिती आहे, परंतु अभ्यास कधी न करायचा, तर सर्वात महत्वाचा पॉईंट आहे. बघा, परीक्षेचा फॉर्म भरलेला असतो आपण आणि आपल्याला परीक्षा पास करायची असते. आपण उठतो, मार्केटमध्ये जातो, कोणीतरी आपल्याला एखादं छान पुस्तक सांगितलेलं असतं, पुस्तक चांगलंच असतं, आपण ते पुस्तक आणतो आणि पूर्ण वाचतो. पेपरची तारीख येईपर्यंत आपण ते पुस्तक पूर्ण वाचून झालेलं असतं, तिथे डिव्हिजन सुद्धा झालेल्या असतात. परंतु जेव्हा आपण पेपर सोडवतो तेव्हा पेपरमध्ये मात्र वेगळेच प्रश्न आलेले दिसतात. अगदी बेसिक प्रश्न आपल्याला विचारलेले असतात आणि ते बेसिक प्रश्न आपले चुकून आपण आलेलो असतो आणि नंतर आपल्याला लक्षात येते की आपण ते रेफरन्स बुक वापरलं, म्हणजे पुस्तक वापरलं, ते काही बरोबर नव्हतं. तर त्यासाठी पुस्तकांची निवड अतिशय विचारपूर्वक करण्याची गरज आहे. आता पुस्तकं कोणती वापरायची ते सांगते मी तुम्हाला. विषयानुसार वेगवेगळी पुस्तकं आहेत, परंतु टीईटी परीक्षेचा गाभा म्हणजे क्रमिक पुस्तक. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला तेच सांगितलं आणि आता पण तेच सांगते की जर तुम्ही क्रमिक पुस्तकं नीट केली, पुस्तकाचे पान आणि पान, ओळ आणि ओळ, शब्द आणि शब्द वाटून त्याचा नोट जर तयार केला, तर मित्रांनो तुम्हाला सांगते 100% गॅरंटी देते की तुम्ही 100% टीईटी पास होणार. क्रमिक पुस्तकाशिवाय तुम्हाला कुठलाही पर्याय नाही. त्यानंतर दुसरं रेफरन्स बुक तुम्हाला वापरायचं आहे. आधी तुम्हाला सर्व 5वी ते 10वी पर्यंत, 12वी पर्यंत दुसरा पेपर देत असाल, तर तुम्ही जर दुसरा पेपर येत असणार तर तुम्ही 12वी पर्यंत पुस्तकं सगळे रेफरन्स बुक वाचून काढा. तुम्ही म्हणता मॅडम तुम्ही आम्हाला क्रमिक पुस्तक नेहमीच सांगता, तर क्रमिक पुस्तकाचं महत्व काय, तर यासाठी बघा, मागील मी 23 नोव्हेंबर, तर बघा 23 नोव्हेंबर 2025 पेपर झाला, पेपर क्रमांक 1, यामधील 30 प्रश्नांचे विश्लेषण मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. तो एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्यामध्ये 30 प्रश्न आणि ते 30 प्रश्न कोणत्या पुस्तकातून आलेले आहेत, कोणत्या रेफरन्स बुक मधून आलेले आहे, का मोठ्या बुक मधून आलेले आहे, का छोट्या बुक मधून आलेले आहे, त्याचे पान नंबर सहित मी तुम्हाला सांगितलेले आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगते सगळे प्रश्न आपल्या 5वी ते 10वीच्या पुस्तकामधून, पेपर 1ला 5वी ते 10वीच्या पुस्तकामधून आलेले आहेत. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो प्रश्न त्या पुस्तकातून उचललेला आहे, त्या पुस्तकाचं नाव आणि पान नंबर सुद्धा सांगितलेला आहे. म्हणून तुम्हाला एवढे जीव तोडून सांगते की तुम्ही बेसिक पुस्तकं, पूर्ण बेसिक पुस्तकं वाचून काढा. 30 प्रश्न, एकही प्रश्न बाहेरचा आलेला नाही आहे, बेसिक पुस्तकातूनच आलेला आहे, ते तुम्ही समजून घ्या. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे बघा, प्रश्नपत्रिका, सिलेबस अँड क्वेश्चन पेपर आर
द मेन की ऑफ युअर सक्सेस. असं का म्हटलं मी की तुमचा सिलेबस आणि तुमच्याकडे जर प्रश्नपत्रिका असतील त्यानुसार जर तुम्ही रेफरन्स बुक वापरले तर तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. का बरं तुम्हाला सांगते बघा, प्रश्नपत्रिका तुम्हाला 13 पासूनच्या आहेत. त्या 2013 पासून 2025 पर्यंत जेवढेही पेपर झाले आहेत, टीईटी 1 असो किंवा टीईटी 2 असेल, त्या सर्व प्रश्नपत्रिका तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मग प्रश्नपत्रिका घेऊनच उपयोग नाही तर त्याचं विश्लेषण करणं महत्वाचं आहे. असे अनेक व्हिडिओ तुम्हाला आहेत युट्यूबला की त्याचं विश्लेषण करून दिलेलं आहे. पण तुम्ही स्वतःही करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. बघा, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट स्वतः करता तुम्ही ते कधीच विसरत नाही. आपण एखादी गोष्ट फक्त ऐकली तर आपण ते विसरू शकतो, परंतु जर आपण एखादी प्रश्नपत्रिका घेतली, तो प्रश्न समजून प्रयत्न केला आणि या प्रश्नाचा रेफरन्स आपण विचार केला तर आपलं जे बुक आहे ते बुक निवडायला पण आपल्याला त्याचा फायदा होतो. तर प्रश्नपत्रिका तुमच्याकडे जवळ असणे मस्ट आहे. त्या प्रश्नपत्रिका विश्लेषण करणंही गरजेचं आहे. तर बघ, ह्या प्रश्नपत्रिका तुमच्या अभ्यासामध्ये खूप मोठी योग्य दिशा, अभ्यासाची योग्य दिशा ठरवण्यात मदत करतात. त्यामुळे या प्रश्नपत्रिका तुमच्याकडे असाव्यात. पुढचा मुद्दा बघा, क्लास लावायचा का. लागलेले शिक्षक आहेत ज्यांना आपली नोकरी वाचवायची आहे तर त्यांना तर टीईटी पास करायचीच आहे आणि ज्यांना भविष्यात शिक्षक व्हायचे आहे त्यांना सुद्धा टीईटी पास करायचीच आहे. तर सगळ्यांना असं वाटतं की एखादा चांगला क्लास लावला तर आपण टीईटी पास करू. पण बघा, आपण जर एखादी गोष्ट आपल्या स्ट्रॅटेजीनुसार केली आणि जर ते आपण त्याच्यामध्ये जर आपल्याला सक्सेस मिळत असेल, आपण पास होत असेल तर आपल्याला क्लास लावण्याची गरज नाही. आणि मी माझ्या स्वतःच्या अनुभवावर सांगते की कुठलाही क्लास न लावता टीईटी आरामसे तुम्ही पास होऊ शकता. आता मागे टीईटी झाली 2025 मध्ये, त्या टीईटी मध्ये अनेक शिक्षक टीईटी पास झालेले आहेत. आता मोठा क्लास न लावता जर तुम्ही जे मेन बुक आहेत ते जर वाचले तर तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. पाचवा महत्वाचा मुद्दा आहे डेली टाइम टेबल. तुमच्याकडे तुम्ही जो पोलीस परीक्षा देत आहात त्याचा डेली टाइम टेबल असला पाहिजे की मी आज दिवसभर काय करणार आहे. तर तुम्हाला दिवसभर टीईटीचा अभ्यास करायचा नाहीये. तुम्हाला सगळं तुमचं घर सांभाळून, मुलं सांभाळून, नोकरी सांभाळून, काही शिक्षक आहेत जे घर सांभाळतात, नोकरी सांभाळतात, बाकीचे कामं आहेत शाळेचे इतर, तर सगळं करून टीईटीचा अभ्यास करत आहे. तर 2 ते 3 तास तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्ही टीईटी चांगल्या मार्किंग पास होऊ शकता. दुसऱ्याने बनवून दिलेला नसला पाहिजे, तो स्वतः आपण बनवलेला पाहिजे. आता समजा माझं मराठी पक्का आहे आणि मला मराठीसाठी एखाद्या टाइम टेबल बनवून दिला, त्यामुळे मराठीसाठी खूप वेळ दिलेला आहे, परंतु मला गरज नाहीये. मी एकदा जरी रिव्हिजन केली, 1-2 वेळा जरी रिव्हिजन केली तर माझं मराठी होऊन जाईल. तर मी मराठीसाठी एवढा वेळ का देऊ. बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः टाइम टेबल बनवा आणि तो फॉलो करा. महत्वाचा मुद्दा आहे पीवायक्यू आणि एमसीक्यू. त्या क्लास लावू नका, परंतु एखाद्या क्लासचा टेस्ट सिरीज नक्की जॉईन करा. त्या टेस्ट सिरीजचा तुम्हाला तुमच्या म्हणजे टीईटी स्कोअर मध्ये खूप फायदा होईल. हे शेवटचा मुद्दा आहे की मी टीईटी मध्ये टीईटीचा अभ्यास करताना काय चुका केल्या. तर बघा मित्रांनो, मी 2013 साली पहिल्यांदा टीईटी दिली होती. नुकतं जीएड झालेलं होतं, एवढी माहिती नव्हती आणि टीईटी होणारे माहिती पडलं होतं, परंतु मी क्लास घ्यायची. एका शाळेवर जॉईन होती, त्यानंतर मी ट्युशन घ्यायची. ट्युशन मध्ये माझ्याकडे 4थी आणि 7वीचे मुलं पण होते स्कॉलरशिप, त्यांना मी शिकवत होती आणि घरी मी त्याचा अभ्यास केलाच नाही. मला जर वेळ मिळाला की मी लायब्ररीमध्ये जाऊन बसायची आणि क्वालिटी टाइम 2 ते 3 तास मी अभ्यास करायची. त्यामध्ये काही असं विषय वगैरे काही नव्हती, कोणी गायडन्स पण केलेलं नव्हतं. तिथं एमपीएससी करणारे मुलं खूप होते आणि एमपीएससी करणारे मुलं सगळे बेसिक वाचायचे. त्याच्याकडे पुस्तक घेऊन तो वाचायची आणि मला सर्वात जास्त फायदा मी ट्युशनचा झालेला आहे. त्यामुळे मला पहिल्यांदाच मी टीईटी दिली 2013 साली, तेव्हा सगळे 7वीचा जो इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, त्याचे प्रश्न 2013च्या टीईटी मध्ये सामाजिक शास्त्रामध्ये आले होते. 2013च्या टीईटी मध्ये मला 86 मार्क्स पडाले. म्हणजे मला काही खूप जास्त मार्क्स होते पहिल्या टीईटी मध्ये असं नाहीये, तर मला 86 मार्क्स होते आणि मी टीईटी पास झाले. त्यानंतर मात्र मी जेव्हा अभ्यास केला म्हणजे नंतर मी खूप वेळा टीईटी दिल्या, तेव्हा टीईटी मध्ये खूप चांगले मार्क्स पडलेले आहेत. त्याप्रमाणे सीटीटीचे दोन्ही पेपर मी पास झाले. आता मी काय चूक केली तर मी माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं सिलेबस म्हणजे मला एवढा माहिती नव्हता. फक्त एवढं माहिती होतं की आपल्याला बेसिकवर प्रश्न येणार आहे. आणि दुसरी चूक म्हणजे मी कुठलाही टाइम टेबल बनवला नव्हता. मला वेळ भेटेल तसा मी जो अभ्यास केला होता, त्यामुळे सुद्धा मला स्कोअर पण गेला 2013चा टीईटी. तर बघा मित्रांनो, मी 2013 पासून टीईटी देत आहे आणि मला अनेकांनी प्रश्न विचारला की तुम्ही 2013ला पास झाल्यानंतर टीईटी द्यायची काय गरज आहे, परत तुम्ही टीईटी का दिली. तर मी तेव्हा म्हणजे आपण जर अशा परीक्षा दिल्या तर आपण अभ्यासाच्या प्रवाहात राहतो, म्हणून मी परीक्षा देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला परीक्षेचं स्वरूप सुद्धा लक्षात आलं आणि म्हणून मी माझं जे लक्षात आलेलं आहे की टीईटी आपण कशामुळे पाहतो, कोणती स्ट्रॅटेजी वापरावी, तर त्यासाठीच हा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि याच्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल म्हणजे जर तुम्हाला टीईटी पेपर 1 ची स्ट्रॅटेजी पाहिजे असेल किंवा मित्रांनो दुसरा पेपर येत असणार तुम्ही टीईटीचा, तर त्या टीईटीच्या पेपरसाठी कुठली स्ट्रॅटेजी वापरावी असे वेगवेगळी पेपर 1
पेपर 2 साठी जर स्ट्रॅटेजी पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तुमच्या कमेंट मला आलं तर नक्की मी टीईटी पेपर 1 साठी स्ट्रॅटेजी आणि पेपर 2 साठी स्ट्रॅटेजी नक्की तुमच्यासाठी बनवेल. त्याचप्रमाणे जर तुम्हाला काही अजून गायडन्स हवं असेल तर नक्की मला सांगा. मी नक्की प्रयत्न करेन. तो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.